होळीसाठी झाडं तोडताना बघून सो कॉल्ड निसर्गप्रेमींना वाटतंय की काय ही कोकणातली माणसं झाडं तोडतायत. मित्रांनो, आजकाल शहरात जी आपण जीवनशैली जगतोय, आपले अगदी आयफोन पासून गिझर पासून गाड्यांपासून एसी पर्यंत आपण ज्या काही लक्झरी मटेरियलिस्टिक गोष्टी वापरतो, त्याच्यासाठी या पृथ्वीचा एवढा विनाश होत असताना आपल्याला ह्या गावकऱ्यांकडून एक गोष्ट शिकायची आहे. आणि ती गोष्ट म्हणजे कोकणात होळीसाठी झाडे राखण्याची परंपरा आहे. ही जंगलातील झाडे नसून फणस, आंबा, सुपारी, कोकम, भेरलेमाड अशी शेतकऱ्याच्या पारंपरिक उपयोगाचीच झाडे असतात. ह्यातीलच सगळ्यात जीर्ण झालेले झाड होळीसाठी निवडतात. शिगम्याच्या वेळी फाल्गुन महिन्यात तोडलेल्या झाडाचे लाकूड खूप जास्त काळ टिकते, जे होळीनंतर पाणी काढायच्या लाटेसाठी, साकवासाठी, नांगरासाठीही वापरले जाते. ह्यामुळेच होळीच्या झाडाचा कार्बन पुढच्या कित्येक वर्षासाठी आमच्याकडे स्टोअर राहतो. पैशाच्या हव्यासासाठी सह्याद्रीत प्रचंड जंगलतोड वाढत असताना गावात होळीसाठी जंगल जपण्याच्या ह्या परंपरेमुळेच कित्येक जुनी झाडे आजही जपली गेली आहेत. अशी देवाची झाडे जपण्याची संस्कृती कोकणातल्या गावागावात आहे. त्यामागचा संवेदनशील पर्यावरण संवर्धनाचा हेतू मात्र हरवता कामा नये.